या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की जे प्रोफाईल असतं आणि पेज असतं त्यामधला फरक काय आहे आणि तुम्ही कसं त्याला सुरुवात करायची, पहिलं प्रोफाईल काढायची की पेज काढायचे ते आपण आता या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही जे प्रोफाईल आहे ते तुम्ही लॉग इन करून घ्या. जे तुम्हाला आयडी पासवर्ड तुम्ही क्रिएट केले तर ते तुम्ही लॉग इन करून घ्या. हे इकडे आपलं जे लॉग इन डिटेल्स आहेत आपण टाकलेत. सो त्यानुसार आपण लॉग इन करून घेऊ. लॉग इन झाल्यावर आधी कसं व्हायचं की आधी तुम्ही बिझनेसच्या नावाने प्रोफाईल काढू शकत होते, बट आता फेसबुकने ते त्यांच्या पॉलिसी चेंज केल्या. त्यामुळे तुमचं नेम आहे त्याने तुम्ही प्रोफाईल काढू शकता, तुमच्या बिझनेसने ते प्रोफाईल काढू शकत नाही. पण असे बरेच क्लायंट्स आहेत ते ज्यांना त्यांच्या नावानेच जे आहे ते प्रोफाईल हवं असतं बिझनेसच्या नावाने, तर मग ते पॉसिबल नाही सध्या. तर तुम्ही काय करायचे की त्यांचे पर्सनल नाव जे आहे, त्यांचं नाव XYZ क्लायंट असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला फेसबुक प्रोफाईल काढायचं आहे आणि मग त्यामधून आपल्याला पेज काढायचे. आणि जर समजा की माझ्यासारखं आता प्रोफाईल पण सेम आहे आणि पेज पण सेम आहे, तर तर तुम्ही आधी प्रोफाईल काढू शकता, नंतर तुम्ही ते पेज काढू शकता. कारण की पेज मधून आपल्याला ऍड्स रन करता येतात, प्रोफाईल मधून आपल्याला फक्त ती मॅनेज करता येतात. ऍडव्हर्टायझिंग एक्सेस अँड ऍड अकाउंट वगैरे क्रिएट करता येतात, बिझनेस वगैरे क्रिएट करता येतात. सो तुमचा जो बिझनेस जो प्रोफाईल आहे इथला मेन फेसबुक प्रोफाईल तो वेगळा आहे आणि पेज वेगळा आहे. सो इथं आपण बघू शकतो की इकडे आमचे अदर पेजेस सुद्धा आहेत. हे बघा, हे अदर पेजेस आहे, जस्ट दुसऱ्यांना शिकवण्यासाठी पण इकडे हे टाकलेलं आहे. ओके. देन इथं आपण आपला जो पेज आहे तो इथं आपण क्लिक करून बघूया. ठीक आहे. मग इथं आपला पेज आला तर तुम्हाला जो प्रोफाईल आहे आणि पेज आहे त्यामधला डिफरन्स कळाला असेल. प्रोफाईल जो आहे तो फक्त आपण तिथून पेजेस वगैरे किंवा ऍड्स वगैरे रन करू शकतो, बट ऍड रन करायला आपल्याला जो आहे ना फेसबुक पेजचा ऍक्सेस लागतो. सो त्यामुळे तुम्हाला जो डिफरन्स आहे तो आय होप कळाला असेल. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कसं आपलं फेसबुक पेज काढायचं हे आपण जाणून घेऊयात.